श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक अद्भुत शक्ती आहे। स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे। त्यांनी भक्तिमार्ग, निस्वार्थी लोकसेवा, प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे। स्वामी महाराजांचे संदेश आपल्याला मनशांती, आत्मशुद्धी आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात। स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते। आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख, शांती, समाधान आणू शकतो। स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत। आपल्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात, जीवनात सत्याचा मार्ग, भक्तिभाव, सेवा, जीवनाचा खरा अर्थ समजून स्वामी महाराजांनी सांगितले आहे। आशीर्वादाने आज तुमचे शुभ संदेश, विचार, सुविचार काही लोकांपर्यंत स्वामी समर्थांचे विचार म्हणून मी हा प्रयत्न करत आहे। जर तुम्हालाही स्वामी भक्ती प्रिय असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींजवळ तुम्ही अशी प्रार्थना करा की हे माऊली, हे स्वामी राया, हे स्वामी आई, स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे, तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे, तुम्हीच आमचे भगवंत आहात। स्वामीच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे। स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते। स्वामी भक्तांनो, तुमची ही श्रद्धा स्वामींवरती असेल तर माझा देव, माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी म्हणतात, बाळा, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर माझ्या चरणी तुम्ही शरण या, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही। चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका, तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे। सर्वांगीण सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात। स्वामी म्हणतात, बाळा, दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ, हे तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे। मनाची शांती करायची आहे तर निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा। तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी स्वामी पडू देणार नाही। देव आज तुम्हाला सांगत आहे की बाळा, तयार व्हा, तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही कायमचे असणार नाहीत। माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे। हा संदेश आज तुमच्या समोर येणे म्हणजे हा काही निव्वळ योगायोग नाही। आज माझे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे। हा संदेश ब्रह्मांड नायकांनी तुमच्या समोर पाठवला आहे, कारण देव तुमचे चांगले करू इच्छितो। देव पाहतो आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट केले आहे, यश मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत, किती प्रार्थना केली आहे। तुमच्या वाटेवर आता स्वामी महाराज आशीर्वाद घेऊन उभे आहेत, फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा। माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका, भाग्यवंत ठराल।
कारण तुमचा एक लाईक मला असेच प्रेरणादायी संदेश बनवण्यासाठी प्रेरणा देत असतो, प्रोत्साहित करत असतो. बाळा, मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त देणार आहे. मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नाच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या आयुष्यात अचानक आता तुमचे भाग्य बदलणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. या आठवड्याची तुमची ध्येय काहीही असली तरी मी जाहीर करतो की यश आणि प्रसिद्धी तुमचीच आहे. तुम्ही कोणतीही लढाई लढत असलात तरी मी घोषित करतो की विजय तुमचाच आहे. फक्त तुम्ही सकारात्मकतेने, नवीन ऊर्जेने माझा आशीर्वाद प्राप्त करा. हार मानू नका. सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते. तुमची ही वेळ लवकर येणार आहे. जेव्हा ती योग्य वेळ असेल, माझी योग्य वेळ असेल, तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल. तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल. तुम्ही सर्व गोष्टींकडे खूप सकारात्मकतेने पाहाल. तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले आज घडणार आहे. आणि हो, आनंदी व्हा, कारण खरंच आता चांगले दिवस तुमचे सुरू होणार आहेत. तुमचे सर्व स्वप्न आज पूर्णत्वास येणार आहे. माझे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी राजाधिराज योगीराज असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल तर स्वामी कृपा सदा सर्वदा तुमच्यावर असणार आहे. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हे जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थपणे भावना ठेवा. स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. 108 मण्याच्या माळेचा जप करताना मन भटकते, पण नोटाचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते. किती विचार करण्यासारखं आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. जर तुमचे कर्म चांगले असले की तो कधीच संपत नसतो. त्यांच्या आयुष्यातील अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या. एक चांगला अनुभव त्यांना ते देऊन जातात. स्वामींवरती विश्वास ठेवा. सर्व काही चांगले होईल. धन्यवाद.